नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एका अशा भयंकर आणि विषारी आजारावर अत्यंत जालीम उपाय सांगणार आहे, ज्या आजाराने तुमचे मानसिक स्वास्थ्य, तुमची स्वप्ने आणि तुमची रात्रीची झोप पूर्णपणे जाळून खाक केली आहे. आपण सर्वजण आयुष्यात शांततेत आणि आनंदी राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. एक विद्यार्थी म्हणून तुम्ही अभ्यासात लक्ष केंद्रित करता. एक नोकरदार किंवा व्यावसायिक म्हणून तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी आणि प्रगतीसाठी रात्रंदिवस काम करता. किंवा एक गृहिणी म्हणून तुम्ही स्वतःचा जीव ओतून घराला हसतमुख ठेवता. पण मित्रांनो, तुमच्या या चांगुलपणाचा आणि साधेपणाचा फायदा नक्की कोण घेते? तुमच्याच आजूबाजूला असणारे काही अत्यंत विषारी, स्वार्थी आणि टॉक्सिक लोक. हे लोक तुमच्याच घरात तुमचे नातेवाईक म्हणून लपलेले असतात, तुमच्या कामाच्या ठिकाणी असतात किंवा तुमच्या मित्रमंडळीत खोटे हितचिंतक म्हणून वावरत असतात. हे लोक स्वतः आयुष्यात काहीही नवीन करत नाहीत, पण जेव्हा तुम्ही थोडे जरी पुढे जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते तुमचे पाय खेचतात. ते तुम्हाला फालतू सल्ले देतात आणि तुमची सर्व ऊर्जा एखाद्या रक्ताळलेल्या जळूसारखी शोषून घेतात. आज मी तुम्हाला एक अशी अफाट सायकोलॉजिकल ट्रिक सांगणार आहे, जी वापरून तुम्ही या विषारी लोकांचे दात कायमचे पाडू शकता आणि त्यांना तुमच्या आयुष्यातून कायमचे फेकून देऊ शकता. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण डॉक्टर लिलियन ग्लास या जगप्रसिद्ध सायकोलॉजिस्टने लिहिलेल्या टॉक्सिक पीपल या जगातील सर्वात खतरनाक आणि तुमची मानसिक ताकद मुळापासून वाढवणाऱ्या पुस्तकाचा एक अफाट मास्टर क्लास अनुभवणार आहोत. अत्यंत शांत मनाने, एका नव्या ऊर्जेने आणि पूर्ण फोकसने स्वतःला मानसिकदृष्ट्या बुलेट प्रूफ बनवण्याचा हा जादुई प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत भयानक आणि थक्क करणाऱ्या वास्तवाने होते. लेखिका अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात की तुमच्या आयुष्यातील निम्म्याहून अधिक दुःख आणि तणाव हा तुमच्या परिस्थितीमुळे नाही, तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या टॉक्सिक लोकांमुळे आहे. हे लोक एका भयंकर व्हायरससारखे असतात. ते नेहमी नकारात्मक बोलतात, ते नेहमी स्वतःला पीडित दाखवतात आणि सर्वात भयंकर म्हणजे ते तुम्हाला स्वतःबद्दलच संशय घ्यायला भाग पाडतात. तुम्हाला वाटायला लागते की कदाचित मीच चुकीचा आहे किंवा माझ्यातच काहीतरी कमी आहे. मित्रांनो, हा त्यांचा सर्वात मोठा सायकोलॉजिकल खेळ असतो. आज आणि याच क्षणी स्वतःला दोष देणे कायमचे थांबवा. या विषारी लोकांपासून स्वतःला वाचवण्याचा पहिला आणि अत्यंत जालीम नियम ग्रे रॉक मेथड म्हणजेच एका निर्जीव दगडासारखे बना. जेव्हा एखादा टॉक्सिक नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला टोमणे मारतो तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही भयंकर चिडता, तुम्ही रडता किंवा तुम्ही त्यांना उलट उत्तर देऊन भांडण करता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही चिडता तेव्हा वास्तवात तुम्ही त्यांना जिंकून देत असता. कारण या टॉक्सिक लोकांना तुमची रिॲक्शन म्हणजेच तुमची भावनिक प्रतिक्रिया हवी असते. त्यांना तुमच्या भावनांशी खेळण्यात एक विकृत आनंद मिळतो. पण सायकोलॉजीमधील ग्रे रॉक मेथड तुम्हाला सांगते की जेव्हा असा एखादा विषारी माणूस तुम्हाला टोमणे मारेल तेव्हा त्याच्याशी अजिबात भावनिक होऊ नका. एका निर्जीव आणि कंटाळवाण्या दगडासारखे बना. त्यांच्या बोलण्यावर फक्त अच्छा किंवा ठीक आहे एवढेच उत्तर द्या. इथे मी तुम्हाला एका अत्यंत सामान्य घरातील आणि खड्या आयुष्यातील डोळे उघडणारी गोष्ट सांगतो, जी ऐकून तुम्हाला तुमचेच आयुष्य दिसेल. कल्पना करा एका अत्यंत साध्या आणि होतकरू व्यक्तीची. ती व्यक्ती आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याचा, स्वतःचे करिअर घडवण्याचा किंवा फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यांच्याच नात्यात आणि ओळखीत एक असा विषारी माणूस असतो, ज्याला दुसऱ्यांचे सुख कधीच बघवत नाही. तो नातेवाईक किंवा मित्र जेव्हाही भेटायचा तेव्हा तो मुद्दामून टोमणे मारायचा. अरे तू हे काय चालू केले? यात काही भविष्य नाहीये. किंवा तुला हे कधीच जमणार नाही, तू नेहमीच असा मागे राहणार आहेस. सुरुवातीला ती व्यक्ती त्या विषारी माणसाचे बोलणे ऐकून भयंकर रडायची.
स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी तासनतास वाद घालायची. पण त्यामुळे तिचीच मानसिक शांतता भंग व्हायची. तिचा अभ्यासात किंवा कामात फोकस राहायचा नाही आणि तो नातेवाईक खुश होऊन निघून जायचा. पण एके दिवशी त्या व्यक्तीने ही ग्रे रॉक पद्धत वापरण्याचे ठरवले. जेव्हा पुढच्या वेळी तो नातेवाईक आला आणि त्याने नेहमीसारखे फालतू सल्ले आणि टोमणे मारायला सुरुवात केली, तेव्हा या व्यक्तीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चेहऱ्यावर कोणताही राग किंवा दुःख नव्हते. तिने फक्त अत्यंत शांतपणे त्या नातेवाईकाकडे बघितले आणि म्हटले, बरोबर आहे तुमचे. आणि ती शांतपणे स्वतःच्या कामाला लागली. मित्रांनो, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण त्या नातेवाईकाची अवस्था भयंकर झाली. त्याला सवय होती की लोक त्याच्या बोलण्यावर चिडतात किंवा रडतात, पण जेव्हा त्याला कोणतीही रिॲक्शन मिळाली नाही, तेव्हा तो आतून पूर्णपणे जरून खाक झाला. त्याला स्वतःचाच अपमान झाल्यासारखे वाटले आणि त्या दिवसानंतर त्याने कधीही त्या व्यक्तीला फालतू सल्ले देण्याची हिंमत केली नाही. या कथेतील बोध अत्यंत शक्तिशाली आहे. विषारी लोक फक्त त्याच माणसाला त्रास देतात जो माणूस त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देतो. स्वतःची मानसिक ताकद एवढी अफाट वाढवा की कोणाच्याही फालतू शब्दांनी तुमची शांतता भंग होता कामा नये. पुस्तकातील दुसरा आणि तुम्हाला अजिंक्य बनवणारा नियम, स्वतःला सिद्ध करण्याचा आजार कायमचा सोडून द्या. आपण भारतीय लोक काय करतो? जर एखाद्याने आपल्यावर खोटा आरोप केला किंवा आपली निंदा केली तर आपण त्याला समजावून सांगायला जातो. आपण म्हणतो, अरे मी तसा नाहीये, तू मला चुकीचे समजतोयस. मित्रांनो, हा जगातला सर्वात मोठा मूर्खपणा आहे. टॉक्सिक माणसाला सत्य काय आहे हे आधीच माहिती असते. त्याला फक्त तुमचा वेळ वाया घालवायचा असतो. जो माणूस तुम्हाला समजूनच घेऊ इच्छित नाही, त्याच्यासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देणे म्हणजे एका भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे. त्यामुळे टॉक्सिक लोकांसोबत कधीही वाद घालू नका. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या आणि अत्यंत शांतपणे तिथून निघून जा. तिसरा आणि अत्यंत निर्दयी नियम, कडक बाउंड्रीज म्हणजेच स्वतःची लक्ष्मण रेषा ओढा. आपल्याला लहानपणापासून नेहमी शिकवले जाते की सर्वांशी मिळून मिसळून राहा. पण लेखिका अत्यंत कडक शब्दात सांगतात की जर एखादे फळ आतून सडलेले असेल तर तुम्ही ते फळ खात नाही, तुम्ही ते फेकून देता. मग जर एखादा माणूस आतून सडलेला आणि विषारी असेल तर तुम्ही त्याला आयुष्यात का ओढत बसता? स्वतःच्या भोवती एक अशी अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली भिंत उभी करा ज्याच्या आत कोणालाही येण्याची परवानगी नसेल. जर तुमचा एखादा मित्र नेहमी तुमचे खच्चीकरण करत असेल तर त्याच्या फोनला उत्तर देणे आजच बंद करा. जर तुमचा एखादा नातेवाईक नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करत असेल तर त्याला अत्यंत स्पष्टपणे आणि न घाबरता नाही म्हणायला शिका. तुम्हाला कोणालाही खुश ठेवण्याची गरज नाहीये. जो माणूस स्वतःच्या वेळेची आणि सन्मानाची किंमत करत नाही, हे जग त्याला कायम पायाखालीच तुडवत राहते. यानंतर चौथा आणि सर्वात मुक्त करणारा नियम, एनर्जी व्हॅम्पायर्सला तुमच्या घरातून आणि मनातून बाहेर फेका. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील काही लोक असे असतात ज्यांच्यासोबत 5 मिनिटे बोलल्यावरही तुम्हाला भयंकर थकवा येतो. हे लोक नेहमी रडत असतात, नेहमी स्वतःच्या नशिबाला नावे ठेवत असतात आणि जगात किती वाईट गोष्टी चालू आहेत याच कथा सांगत असतात. ते तुमच्या ऊर्जेचे शोषण करतात. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात एक अत्यंत मोठा नियम बनवा. जे लोक तुमच्या पाठीमागे दुसऱ्यांची निंदा करतात, ते लोक उद्या दुसऱ्यांसमोर तुमचीही निंदा नक्कीच करणार आहेत. अशा लोकांपासून स्वतःला अत्यंत क्रूरपणे दूर करा. तुमची ऊर्जा ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ती अशा फालतू लोकांवर वाया घालवू नका. स्वतःच्या मेंदूला फक्त पॉझिटिव्ह पुस्तके, यशस्वी लोकांचे विचार आणि स्वतःच्या ध्येयाचा आहार द्या. पाचवा आणि सर्वात खतरनाक नियम, तुमचे अफाट यश
हेच त्यांना दिलेले सर्वात मोठे उत्तर आहे. टॉक्सिक लोकांना सर्वात जास्त भीती कोणत्या गोष्टीची वाटते माहीत आहे का? त्यांना तुमच्या यशाची आणि तुमच्या प्रगतीची भयंकर भीती वाटते. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीच करत नसता तेव्हा हे लोक अत्यंत खुश असतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वेड्यासारखी मेहनत करता तेव्हा त्यांचा खोटा अहंकार दुखावला जातो. म्हणूनच मित्रांनो, या विषारी लोकांशी शब्दांनी लढण्यापेक्षा स्वतःच्या कामावर, अभ्यासावर आणि स्वतःच्या प्रगतीवर एवढे अफाट लक्ष केंद्रित करा की ते लोक तुम्हाला बघूनच आतून जरून खाक झाले पाहिजेत. स्वतःला एका अशा उंचीवर घेऊन जा जिथे या फालतू लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मित्रांनो, टॉक्सिक पीपल हे केवळ एक साधे पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या डोक्यातून इतरांची भीती आणि मानसिक तणाव कायमचा जाळून खाक करणारा एक अफाट प्रवास आहे. स्वतःला नेहमी इतरांचा बळी आणि पीडित समजण्याचा खोटा भ्रम आज आणि याच क्षणी कायमचा फेकून द्या आणि स्वतःला एका मानसिकदृष्ट्या अजिंक्य योद्ध्यासारखे घडवायला सुरुवात करा. या जगात कुणीही येऊन तुमचे रक्षण करणार नाहीये. तुम्हाला स्वतःची ढाल स्वतःच बनावे लागेल. या मास्टर क्लासमधील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आजपासून कोणत्या टॉक्सिक सवयीला तुमच्या आयुष्यातून कायमचे बाहेर काढणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि विषारी लोकांशी लढण्याची एक नवी ताकद दिली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःची आणि स्वतःच्या मनाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.